बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती पोहनकर हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंग शेअर केला. बॉबी देओलच्या आश्रम या सुपरहिट वेब सिरीजबद्दल ओळखल्या जाणाऱ्या अदितीने सांगितलं की मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तिच्याबरोबर एक विचित्र प्रकार घडला. लोकल ट्रेनमधील धक्कादायक अनुभव तिने सांगितला. अदितीने वॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की ती 11वीत असताना मुंबई लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होती. त्यावेळी काही शालेय गणवेशातील मुले फर्स्ट क्लासच्या डब्यात चढली. ती म्हणाली, सकाळी 11:30 ते 12 वाजले होते. मी ट्रेनमध्ये उभी होते. दादर स्टेशन सोडल्यानंतर अचानक एका मुलाने माझ्या स्तनाला हात लावला. मला पूर्णपणे धक्काच बसला. काय झालं हेच कळलं नव्हतं. या धक्कादायक घटनेनंतर आदिती पुढच्या स्टेशनवर उतरली आणि तिने त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ती पुढे म्हणाली, मी पोलिसांना सांगितले की त्या मुलाने माझ्याशी गैरवर्तन केलं, पण त्यांनी मला पुरावा मागितला. मी स्वतः सांगते की त्याने माझ्यावर गैरवर्तन केले, मग मला ते माहीत असणारच ना. पुराव्याची गरज का, असे तिने विचारले. यानंतर ती एका महिला पोलिसांसोबत त्या ठिकाणी गेली. तिथे तोच मुलगा दुसऱ्या एका महिलेबरोबर तशाच गैरवर्तन करण्याच्या प्रयत्नात होता. आदिती म्हणाली, मी लगेच पोलिसांकडे बोट दाखवून सांगितले, हा तो मुलगा आहे. पोलिसांनी त्याला विचारले असता सुरुवातीला त्याने नकार दिला, पण मी त्याच्यावर ओरडले, त्याला घाबरवलं. त्यानंतर त्याने माझी माफी मागितली आणि स्वतःची चूक कबूल केली. तिच्या इतर प्रसिद्ध प्रोजेक्ट्समध्ये शी आणि इतर अनेक मराठी चित्रपटांचा समावेश आहे. अदिती पोहनकर ही सध्या बॉलिवूड आणि वेब सिरीजमधील महत्त्वाचं नाव म्हणून ओळखली जाते.